राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी योजना आणली ही कर्जमाफी योजना नाही तर ही OTS ची योजना आहे। म्हणजे ही वन टाइम सेटलमेंटची योजना आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। ही कर्जमाफी योजना नसून वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTS योजना आहे का, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं म्हणणं आहे। तर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं देखील मांडलेलं आहे। ही कर्जमाफी योजना नसून OTS योजना आहे का, त्यामुळे शेतकऱ्यांचं सिबिल खराब होईल याचं काय? सरकारने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी, कारण सरकारने सांगितले की आम्ही 2 लाख पर्यंत कर्ज माफ करणार आहोत। मात्र अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर झाली व या यादीत अनेक शेतकऱ्यांच्या बँकेतील थकीत कर्जापेक्षा कमी रक्कम सरकारकडून मंजूर झालेली दिसत आहे। त्यामुळे सरकारकडून केवळ मुद्दलची रक्कम दिली जाणार असून उर्वरित व्याजाची रक्कम बँकेने कर्जातून कमी म्हणजेच राईट ऑफ करावी असे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। तर शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यात आलेली आहे व जी काही मुद्दलची रक्कम केवळ फक्त काय झालेलं आहे, सरकारकडून आलेली आहे व उर्वरित व्याजाची जी रक्कम आहे बँकेने कर्जातून कमी म्हणजे राईट ऑफ करावी असे आदेश देण्यात आलेली माहिती समोर आली आहे। मात्र त्यामध्ये अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतो, जर कर्ज राईट ऑफ झाले तर शेतकऱ्यांच्या सिबिल त्यांचा परिणाम होणार नाही का? शेतकऱ्यांचे जे सिबिल असणार आहे ते खराब होणार नाही का? सरकारने याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही। जर शेतकऱ्यांची सिबिल खराब झाली तर उद्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज, घरासाठी गृहकर्ज, व्यवसायासाठी कर्ज किंवा शेतीसाठी नवीन कर्ज मिळवताना मोठ्या जे अडचणी आहेत ते निर्माण होऊ शकते असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। नेहमीच इथे शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकरी बांधवांसोबत आहे। त्यांनी हा सुद्धा मुद्दा उचलून धरलेला आहे, तो म्हणजे की नियमित जे कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर करावे, कारण नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांना 50,000 नव्हे तर 2 लाखाचं प्रोत्साहन अनुदान द्या। तिन्ही कर्जमाफी योजनेमधून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना समावेश करा। कागदपत्रांच्या चुका किंवा तांत्रिक त्रुटीमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ द्या। सरकारने तातडीने या मागणीची दखल घ्यावी, अन्यथा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसोबत घेऊन महाराष्ट्रभर तीव्र जन आंदोलन उभारावं लागेल, लढा सुरूच राहील असं देखील शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे। पण हे सिबिलच्या बाबतीत देखील सरकारने लवकरात लवकर याबाबत स्पष्टीकरण देणे महत्त्वाचं आहे, कारण जर सिबिल खराब झाले तर शेतकरी बांधवांसाठी पुढे जर गृहकर्ज असू द्या, व्यवसायासाठी कर्ज असू द्या किंवा मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज असू द्या, ते पूर्णपणे मिळताना सिबिल खराब झालं तर कोणतेही कर्ज मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांकडून हा प्रश्न विचारला गेलाय की सरकारने नक्कीच यावरती उपाय द्यावं, कोणतं तरी उत्तर द्यावं, जेणेकरून शेतकरी बांधवांना ही कर्जमाफी योजना नसून OTS योजना आहे का, हे देखील सवाल तिथे उपस्थित राहिलेला आहे। तर शेतकरी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी योजना आणली ही कर्जमाफी योजना नाही तर ही OTS ची योजना आहे। म्हणजे ही वन टाइम सेटलमेंटची योजना आहे। आता या कर्जमाफी वजा OTS योजनेमुळे शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे हे कुणाच्या लक्षात आलेलं नाही आहे, कारण सरकार मुद्दलाचे पैसे भरणार आणि व्याज मात्र बँकांनी शेतकऱ्यांना सोडून द्यावं म्हणजे राईट ऑफ करावं असं राज्य सरकारने म्हटलेलं आहे। आता यामध्ये काय होणार, त्या संबंधित शेतकऱ्याला उद्या जर होम लोन घ्यायचं आहे, त्याच्या पोरासाठी एज्युकेशन लोन घ्यायचं आहे किंवा CC करायची एखाद्या बिझनेससाठी, तर त्याचं सिबिल खराब असल्यामुळे त्याला इतर कोणतेही लोन मिळणार नाही। त्यामुळे सरकारने याचा विचार केला पाहिजे। 2 लाखापर्यंत तुम्ही कर्जमाफी करणार होते तर 2 लाख रुपये पूर्ण बँकेमध्ये सरकारने भरले पाहिजे। आमचं सिबिल खराब झालं तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्यामुळे हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही आणि कुणाच्याही लक्षात येत नाही, लक्षात ठेवा। पण शेतकऱ्यांचं सिबिल खराब झालं तर उद्या त्याची पत बँकेमध्ये दुसरं लोन घेण्यासाठी राहणार नाही। त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार नाही या दृष्टीने वरचे सुद्धा पैसे जे बँका भरणार आहेत ते पैसे तुम्ही बँकांना द्या, म्हणजे आमचं खातं 100% नील करून द्या, जेणेकरून आम्हाला इतर कोणतेही लोन घेण्यासाठी अडचण येणार नाही। अशी व्यवस्था सरकारने केली पाहिजे, अशी सरकारकडे आमची विनंती आहे।